नमस्कार. ॲक्टिव्ह व्हील होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गोव्यामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर पहिल्यांदा होम मिनिस्टरचा कॅमेरा आलेला आहे. तो आत्ता गोव्यामध्ये साऱ्या जगाचं आकर्षण असलेलं हे गोवा आणि इथली माणसं. माणसातला गोडवा नकळत बोलण्यातून व्यक्त होत जातो. आणि मग खूप असे म्हणजे कॉलेजमध्ये असताना काही मित्र होते, आव तुका पळयता असं म्हटल्यानंतर मला वाटायचं की मला पळवून नेणार की काय. नेमके हे असे अर्थ कसे बदलतात किंवा या भाषेतला गोडवा कसा आहे आणि त्याचबरोबर आज गोव्यातली पहिली पैठणी कोण जिंकणार हे आपण बघणार आहोत. तेव्हा आता सुरुवात करणार आहोत आपण आजच्या भागाला. चला तर मग भेटूया आपल्या वहिनींना. शांताबन सोसायटी पणजी गोवा इथल्या दोन वहिनींना भेटणार आहोत. आरती रेडकर आणि रजनी पेटकर अशी दोन नावं शांताबन सोसायटीत पणजीमध्ये. चला जाऊया पणजीला. नमस्कार. नमस्कार. लक्ष्मी आली. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव आरती नितीन रेडकर. माहेरचं नाव. माहेरचं नाव पौर्णिमा सामंत. माहेर कुठलं. माहेर माझं कुडाळ. या आता ओळख करून हा, ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. स्वाती रेडकर. माझे धनी नितीन रेडकर. धनी. माझे काका. नमस्कार. माझी काकी निर्मला काकी. नमस्कार. आणि तो आमचा छोटू. अरे वा, काय नाव त्याचं. अथर्व. बरं, चला सगळ्यांची ओळख झालेली आहे. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. बालपण कुठलं तुमचं. माझं बालपण कुडाळचं. पण मला सांगा की ते कुडाळवरून गोव्याला यायचं का ठरवलं. ऍक्च्युली असं झालं कसं की झालं? माझे वडील आहे ते PWD मध्ये जॉबला होते मडगावला. हा. त्यामुळे माझे वडील मडगावलाच राहायचो आम्ही. इथेच राहायचं. इथेच राहायचो मडगावला. अच्छा अच्छा. मग तुमचं शिक्षण सगळं इथे. सगळं इथे. कॉलेज पण इथे. कॉलेज पण इथे. सगळं जॉब पण इथे. नवरा इथे. सगळं इथे. नवरा पण म्हणजे मला गोवा खूप आवडते आणि मला गोव्याला सोडायचं नव्हतं. त्यामुळे मी इथेच म्हणजे ते मला इथेच सेटल व्हायचं. म्हणून इथला नवरा बघितला. तो मिळाला नशिबाने. पण तुम्ही मला सांगा की इतकं छान बोलता. खरं तर तुमच्याकडे इतका छान लुक आहे. कारण मी आतमध्ये फोटो बघितले तुमचे असे फ्रेम. गिफ्ट दिलंय ते मला. मग तुम्हाला या क्षेत्रात आमच्या हिरोईन वगैरे व्हावं असं कधी वाटलं नाही. माझं लहानपणापासून स्वप्न होतं. कसलं. की मी हिरोईन व्हायचो. अरे बघितलं. ऍक्च्युली काय कसं झालं माहितीये, मी ना लहान होती. तुम्ही लहान होता. हा, 5th 6th मध्ये. आणि एकदम मे महिन्याच्या हॉलिडेज होतात आणि मी सहज माझ्या आईला म्हटलं मी आता हिरोईन होणारच. मी चितलंच आहे की मी हिरोईन होणार. आणि मग आमच्याकडे ना ती अल्युमिनियमची बॅग होती, सुटकेस. त्याच्यात मी माझे सगळे कपडे घातले. व्हेरी गुड. आणि आता घरातनं बाहेर निघाली. चला बाबा मी येते, आई येते, मी आता हिरोईनच होणार आणि मोठी 4 व्हीलर गाडी घेऊनच इथे दारात येणार. आणि मी चालली. मग गेलात निघून. हा, मी गेली आणि रस्त्यावर पोहोचली. सगळे काका शेजाऱ्यांना टाटा वगैरे म्हटलं आणि बॅग घेऊन आली खालती. तर आईने वगैरे मला टाटा केला. पोचल्यावर फोन करा, सांभाळून जा. आणि हा बरं म्हटलं आई. आणि जशी खालती पोचली आईने काढला झाडूचा मुक्ता आणि मारत मारत घरी आणलं. मारत घरी आणलं. हिरोईन व्हायचंय तुला, हे करायचंय तुला. झालं 2 दिवस माझं पिसं गेलं. मी नाही होणार हिरोईन. आता मी नाही होणार हिरोईन. मग काय, चौथ्या दिवशी जशी टीव्ही लागली गेली माझ्या मागल्या. परत तेच वेळ लागलं मला. इंडस्ट्री म्हणजे एक क्षेत्र खरं तर एका चांगल्या अभिनेत्रीला मुकलं, हो की नाही. आईने आणि उगाच तुम्हाला आणलं परत. तेच ना, हो की नाही. काय तरी पण बरं तुमचं होम मिनिस्टरचं काय टीव्हीवर आली ना. खूप झालं. तुम्हाला हे कोणी सांगितलं हे टीव्हीवर दिसणार आहे म्हणून. एक मिनिट मॅडम मेकअप करू. जरी ही पण इच्छा पूर्ण झाली. ओके, थँक्यू. व्हेरी गुड, छान. चालेल, ही पण इच्छा पूर्ण झाली, हो की नाही. मला एक सांगा तुम्ही, पण ज्यांनी तुम्हाला आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर ह्याच ता असं म्हणून शुभमंगल सावधान करून ती माळ तुमच्या गळ्यात घातली, तोच खयासा बोलवा नितीनराव. हे इतकं पराक्रमी व्यक्तिमत्व तुमच्या आयुष्यात आलं, बरोबर आहे की नाही. कसं वाटतंय तुम्हाला. एकदम अतिशय आनंद. अतिशय आनंद म्हणजे कशाबद्दल आनंद झाला तुम्हाला.
पराक्रमी आहे ना. किती वर्ष झाली लग्नाला? 2005. किती वर्ष झाली? 6 वर्ष झाली. 6 वर्ष झाली. बरं, आता मी एक प्रश्न विचारतो. या सगळ्या धावपळीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारायचा राहून गेला. मला सांगा, तुमच्या बेडरूम मध्ये तुमच्या एक फॅमिली फोटोचा कोलाज आहे. एकूण किती फोटो येतो? 15. अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. एक चिठ्ठी उचला, त्यातला शब्द उखाण्यात येईल असा उखाणा घ्या. सारखे. हा, बघूया किती प्रेम आहे बायकोवर. आत्ता कळणार. मोर. नाच रे मोरा हा, आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. आरती येणार तुझ्या बरोबर नाचायला, नाच रे मोरा नाच. असा उखाणा नसतो, पण एक आहे, या कल्पकतेला आपण बक्षीस देणार आहोत. वा वा, छान छान. घ्या. अरे त्या मी पण म्हणजे घ्या. सुरुवात. हा. परातात ठेवले रसाराचे घरे, परातीत ठेवले रसाराचे घरे, नितीन रावांचे नाव घेऊन सुरुवात करते मी जीवनाला हे खरे. हा, अरे वा. बरं, ठीक आहे. अभिनंदन. आता यानंतर एकही इंग्लिश शब्द न येऊ देता कोण गप्पा मारणार तुमच्यापैकी माझ्याबरोबर? मी ट्राय करेन. तुम्ही. बर, मला सांगा, जेव्हा तुमचं लग्न ठरलं हो. तेव्हा हे कुठे राहायला होते? पणजीत. आणि तुम्ही? मी मडगावला. मग तुम्हाला जर कधी भेटायचं असेल तर एकमेकांना कसं कळवायचं? फोनवर. व्हेरी गुड, अभिनंदन, धन्यवाद. अरे देवा, अरे, एकदम कठीण आहे. पुढे पुढे कंटिन्यू. हा म्हणजे हा, जमतंय. हा, की ते फोनवर. हा. की मग ते एकदम यायचे मला भेटायला. कुठे? बाईक घेऊन यायचे ना. बाईक घेऊन यायचे? म्हणजे मोटरसायकल बैलगाडी घेऊन यायचे. बैलगाडीवरून. पण आता चला, तुमच्याकडे संधी आहे. बायकोला कदाचित तुम्ही बक्षीस मिळवून आणून देऊ शकता. हा, तुम्ही यांना कसे भेटायला जायचं? चालत. पण तुम्ही दोघेच फिरायला कधी गेलाय? हो. कशावरून? बैलगाडीवरून. आणि मग बैलगाडी कुठे घेऊन जाता तुम्ही फिरायला? इकडे. कुठे? इकडे रस्त्यावरती. हा, बरं, तुमचा पत्ता सांगा पटकन, न थांबता. हो, पटकन. शांताबान. हा 2 हा 6 हा 7 हा मिरशेस हा. गोवा. अरे वा. अभिनंदन. चला, तुम्ही घालवलं होतं. तुम्ही म्हणजे इतकं बक्षीस घालवलेलं ना की पुढच्या 25 एपिसोड मध्ये कोणाला बक्षीस मिळालं नसतं. चला, अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालेलं आहे. अभिनंदन. चला, भेटूया पुढच्या वर्गी. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव रजनी राजेश पेटकर. माहेर बेळगावचं. आता द्या ओळख करून. हे माझे मिस्टर राजेश पेटकर. नमस्कार. ही मुलगी मानसी पेटकर आणि ही युक्ता शेजारची. त्या अम्मा इकडच्या नमस्कार. शेजारी. चला, सगळे सगळ्यांची शेजारी. ओळख तर झाली. आता प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. कुठे राहायला? माहेर कुठलं म्हणाला? बेळगाव. बेळगाव. मिस्टर कुठे राहायला? बेळगावलाच होते. बेळगावलाच. मग गोव्यात कधी आलात? 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाली गोव्यात आलाय. हो. मग बेळगाव मध्ये असताना कसं काय म्हणजे लग्न झालं? लव्ह मॅरेज. हो, कसं काय ते? आम्ही एकाच गल्लीत राहत होतो. आम्ही एकमेकाला तिथं बघायचो. मग असंच झालं, आवडायला लागले एकमेकाला दोघांनी. हो. मग एकमेकांना निरोप कसे द्यायचा? चिठ्ठीद्वारे. म्हणजे चिठ्ठी? हो. आणि कोणी पकडली असती तर? पकडली. चिठ्ठीच मिळाली. पण काय होती चिठ्ठीची आयडिया सांगा ना. काहीतरी गुपित असेल ना चिठ्ठीचं? चिठ्ठीचं गुपित म्हणजे कोड लँग्वेज होता आमचा. म्हणजे जे ए ला 1 म्हणतात, बी ला 2 असं, त्याप्रमाणे आम्ही ते लिहित होतो. आकड्यांमध्ये लिहायचात? हो. ही कोणाची आयडिया? त्याची. बोलवा जरा त्यांना. नमस्कार. कोड भाषा तयार केलीत प्रेमासाठी? हो, ते माणसानं कसं असतं की जे गरज असतं ना, गरजेला सगळं तयार करतात. हा, तसं तुम्ही तयार केलं. म्हणजे आकडे लिहायचात तुम्ही चिठ्ठीमध्ये? बरं, आणि मग त्याच्यावरून तुम्ही किती मोठी मोठी चिठ्ठी लिहिली आहे? एखादी जपून ठेवली आहेत का? आहेत. दाखवा ना एखादी. दाखवा हो. असं काय करता? आम्हाला जरा बघू तरी द्या, शिक्षण घेऊ द्या. बघूया जरा, थांबा. अरे देवा. हा म्हणजे
हा म्हणजे 60चा आहे. अरे केवढी मोठमोठी आहे. आणि पण ह्यातलं असं एखादं कमीत कमी 200. आता नाही. एक वाजता येईल नाही. थोडस. टुडे महेश हॅड कम. असं म्हणजे त्यांचे कोण आलं कोण गेलं असं सगळं लिहायची. म्हणजे दिवसाचं काय काय झालं असं. ठेवा तुमच्या प्रेमाची गुपी तर अशी बंदच राहू द्या. हे काय प्रेम आहे हो की नाही. Thank you. तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. मला सांगा बाल्कनीच्या दरवाजावर किती सॉफ्ट टॉईज आहेत? 4. अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. एक हे उचला आणि उखाणा घ्या. त्यातला शब्द उखाण्यात येईल असा उखाणा घ्या. किनारा. किनारा. समुद्र किनारी असतो किनारा. हम्म. राजेशचं मिळालं मला आयुष्यात सहारा. अरे वा 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 छान. तुम्ही उचला. काय? यश. यश. हा शेजारी आमच्या राहतो सुयश. हा. रजनीमुळे मला मिळालं यश. अरे वा काय सुयश धावून आला. वा. आता कोण माझ्यावर गप्पा मारणार एक इंग्लिश शब्द न येऊ देता? तुम्ही जिथे राहत होता त्या परिसराचं नाव सांगा. शहापूर. आणि हे कुठे राहायचे? ते तिथंच. तिथेच. हो. बरं मग लग्न कुठे झालं तुमचं? बेळगाव मध्ये. बेळगाव मध्ये कुठे? टिळकवाडी. आणि मग लग्न झाल्यावर कुठे गेलात? महाबळेश्वर. कसे गेलात? 4 चाकी. 4 चाकीने गेला. कुठे मिळाली 4 चाकी? बेळगाव मधून. बेळगाव मधून. आणि ती थांबली कुठे? महाबळेश्वरला. कुठे? जिथं आम्हाला जायचं होतं त्या ठिकाणी. त्या ठिकाणी थांबली. बरं मग तिकडे काय महाबळेश्वरचं ते कुठलं फळ चांगलं असतं? ते लाल रंगाचं असतं ना, त्याला काय म्हणतात मराठीत हे तुम्ही घरात बसल्या विचार करा. पण आत्ता इथपर्यंत वहिनीने ते बक्षीस मिळवलेलं आहे. अभिनंदन. खरंच स्ट्रॉबेरी हे इंग्लिश आहे की मराठी आहे? आणि स्ट्रॉबेरीला जर मराठी शब्द असेल तर तो कोणता? मला त्याची माहिती पाहिजे. यासाठी SMS करा 57575 या क्रमांकावर आणि स्ट्रॉबेरीला काय म्हणतात ते कळवा. चला वहिनी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ही लक्ष्मी घरात आली.